नमस्ते न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण आहोत नांदेड येथील सामाजिक वनीकरण विभागाजवळ। इथे मराठवाडा सर्व श्रमिक संघटना ट्रेड युनियनच्या मार्फत बारमाही वनमजुरांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। मागील अनेक महिन्यापासून यांना पगार दिला जात नाही, त्यामुळे हे सर्व वनकरण विभागातील जे काही मजूर आहेत हे इथं उपोषणासाठी बसलेले आहेत। आपल्यासोबत काही मजूर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्या नेमकं त्यांच्या समस्या काय आहेत। तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। तुम्ही काय सांगू शकता, तुमच्या समस्या काय आहेत हे आम्हाला थोडक्यात आमच्या चॅनलला सांगावं। आमचं समस्या आहे 10 महिने झाले कामावर आहोत, त्याला पगार नाही काय नाही। एवढं लॉकडाऊनमध्ये काय की आमचं लेकरं बाळा उपाशी आहे, तरी बी साहेब लोकांना सांगले तर काय किंवा आणि बजेट नाही म्हणून सांगतात। आम्ही म्हणलं साहेब आमचे दिवाळीचा सण तरी करा तुम्ही, तर हो 8 तारीखला भेटते, 10 तारीखला भेटते। आज भेटल काय की 10 तारीख झाली, 10 तारीख झाली ना, व काय की 15 तारीख असं दाखवते। दिवाळीचा सण सुद्धीचा आम्ही पोरीसोरीला सुद्धा नाही आणलं, तशी आमची परिस्थिती आहे। साहेबाला सांगायचं असे इनोल साहेबाला, त्याने बी प्रयत्न केले बिचारे, तर त्याला बी हो भेटते म्हणून सांगायचं। कितीक वाट बघा म्हणून आता धरणाला बसले तरी बी येऊन मिटवायचं शक्यता नाही। चिलट का चावायले उपाशी तुपाशी आम्ही इकडं, लेकरं बाळा तिकडं, कसं काय करावं त्यांच्यासमोर। आपण इथे किती दिवसापासून उपोषणाकरता बसलेले आहात? आज आम्हाला 4 तारीखपासून आहोत। 4 तारखेपासून हो उपोषणाला बसले। 4 हां। नेमकं अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे? म्हणणं काय की आता पगारीसाठी बसले तर आलं बजेट तर आम्ही भरता, बजेट आलं की भरता असं म्हणाले। आज मिटल उद्या मिटल म्हणून आम्ही इथंच थांबालो चिलटच आहोत, तर त्याने कोणी काल तर कोणीच नाही होते, आज बी आतापर्यंत कोणीच नाही। आता उपाशी मेले तुपाशी मेले त्यांचं काय चाललं, त्यांचा जीव सुखीमध्ये आहे। लेबर लोक मेले तर बी, लेबराचं लेकर बाळ बी मेले तर बी काय नाही, त्यांना 1 ते 2 महिना पगार नाही भेटली तर त्यांचे कशी तळमळ लागते। तसं बी गोरगरिबीचा विचार करा, तसं विचार करून की काय बापू या परिस्थितीमध्ये आम्हाला बी काय विचार साहेब लोक म्हणाले म्हणून आम्ही बी सांगता त्याला ते गोरगरिबाचा विचार करणं त्यांचंच बघायले ते। सोबत आणखी एक वनमजूर पुष्पाबाई आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं त्यांच्यासोबत काय वाटते तुम्हाला, काय सांगू शकता? 10 महिने झाले पगार नाही, काय नाही, मला कोणी लेकर बाळ मूल नाही, काय नाही, मी काय खाऊ काय नाही। प्रश्न पडला तर साहेब लोक म्हणाले आज देतो उद्या देतो असं म्हणाले, पण आज 6 महिने झाले 1 रुपया बी आम्हाला दिला नाही। दिवाळी गेली एवढी, आम्ही आता सध्या खायसाठी 4 तारखेपासून बसले आम्ही, लोकांच्या व्याजाने पैसे खाऊन आम्ही इथं बसल्या संपाला। आणि माझ्या घरी कोणीच नाही, मी एकटीच आहे, मला कोणी सहारा नाही काय नाही। आणि आम्हाला आज देतो उद्या देतो असंच म्हणाले त्यांनी, आम्हाला आतापर्यंत 1 रुपया दिले नाही। अजून बी द्यायला आमची 6 महिन्याची आणि कोर्टाचा 6 महिन्याची कोर्टाचा निर्णय झाला, त्यांनी आम्हाला अजून काही दिले नाही। खाली काही वनमजूर धरणे आंदोलन करत आहेत, उपोषणाला बसले, तर याविषयी आपलं नेमकं म्हणणं काय आहे? त्यांनी असा आरोप केला आहे की आमच्या 6 महिन्यापासून पगारी नाहीत, यावर आपलं काय मत आहे? नमस्कार, मी के.पी. धुमाळे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड। मराठवाडा श्रमिक संघटनेमार्फत धरणे आंदोलन चालू केले ही बाब खरी आहे। मागील 6 महिन्यापासून पगार झाला नाही असं वनमजुराचं म्हणणं आहे, खरी गोष्ट आहे। जून 2013पर्यंत या विभागाने जून 2020पासून पुढचा पगार पूर्णतः यांचा राहिलेला ही बाब खरी आहे। ह्या अनुषंगाने ह्या कार्यालयाने मजुराचे किंवा इतर वनमजूर किंवा इतर मजुरांच्या फंड्स मागणी बाबत वरिष्ठांना अहवाल सादर केले आहे, वेळोवेळी अहवाल सादर करणं चालू आहे। यांनी दिनांक 4 पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे। डे 1 पासून माझी त्यांच्याशी चर्चा चालू आहे। त्यांच्या मागण्या, मॅक्झिमम मागण्या, जे रास्त मागण्या नियमबाह्य ज्या बाबी आहेत त्या सोडून आम्ही सगळ्या मान्य केलेल्या आहेत। त्यांचा मुद्दा आहे शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याचा। महाराष्ट्र शासनाचा 2013चा GR आहे,
त्या निकषात जे पात्र ठरतात त्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात येत असते. आता सध्या ह्या कार्यालयाने मागच्या 2019मध्ये तसे प्रस्ताव सादर केले होते. यांना शासन सेवेत हे करण्यात तो जो बाब आहे शासन स्तरावरती प्रलंबित आहे. वरिष्ठांकडून आपण वेळोवेळी रिप्लाय केला असं म्हणतात, त्यांच्याकडून काही रिप्लाय आला का तुम्हाला? म्हणजे तुम्ही आता ज्यांच्या ज्या मांडण्यात तुम्ही तिथं मांडल्या समोर शासन दरबार, त्यांच्याकडून काही रिप्लाय आला का? कधी फंडिंग वगैरे होईल? कारण मागील 6 महिने पासून ते उपाशी आहेत किंवा त्यांना पगारही नाहीत असं म्हणता येतं. काहीतरी निराधार लोक आहेत त्याच्यामध्ये, तर त्याची तुम्ही म्हणजे त्यांनी शासनाने दखल घेतली का? महाराष्ट्र शासनानेच लागणाऱ्या फंड्समध्ये 33% काम भागवण्याबद्दल त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि 33% पैकी बराचसा निधी आमच्याकडे आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वाटपही केलेलं आहे. उर्वरित कालावधीसाठी आमची मागणी चालूच आहे आणि निधी आलेला नाही आहे. आमचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा याबाबत त्यांच्या स्तरावरून प्रयत्नरत आहेत. माझ्यासोबत अजून 2 वनमजूर आहेत, एक वाघमारे आणि एक दंतुलवार. आपण जाणून घेऊया नेमकं त्यांच्या समस्या काय, नेमकं तुमच्या समस्या आणि कशा पद्धतीनं तुम्हाला शासनाकडून आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत, किती दिवस झालेत? 1985 पासून आम्ही सामाजिक वनीकरणामध्ये वनमजूर म्हणून काम करत आहोत. बरं. आणि आमचा पहिला मुद्दा आम्हाला कायम करण्यात यावं, सेवेमध्ये रुजून घ्यावं, भविष्य निर्वाह आमच्या नावाने टाकावे, मागील थकलेला पगार द्यावा म्हणून. आणि मागील 9 महिन्यापासून आमचा पगार राहिलेला आहे. कोरोनाच्या नावाखाली आमचे जे थकलेले पैसे तिकडे वळवण्यात आले. तुमचं बजेट नाही हा मुद्दा आहे. आणि ओळखपत्र देण्यात यावं म्हणून सुद्धा बऱ्याच दिवसापासून मागणी आहे. त्याची अंमलबजावणी आतापर्यंत केलेली नाही आणि या लोकांना कायमस्वरूपी म्हणजे कायम करण्यात यावं म्हणून देखील आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात देखील रिपिटिशन दाखल केलं, तरी अद्यापही आम्हाला सामावून घेतलेलं नाही. बऱ्याच दिवसापासून आमच्या असे बरेच समस्या आहेत आणि एक समस्या नाही, प्रत्येक रेंजमधून काही लोकांना कामावरून कमी केलेत, काही लोकांना कमी मजुरी देतात, काही लोकांना जास्त मजुरी देतात. एक म्हणजे भेदभाव वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. आता तुमची या पुढची भूमिका काय आहे? आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढा आमचा चालू राहील. तुम्ही कायम उपोषण कायम करणार आहात? हो. तर हे होते आपले वनमजूर ज्यांची अत्यंत दयनीय अवस्थेमधून जात आहे. मागील अनेक महिन्यापासून यांचा पगार नाही. आपण एका महिलेला आपण पाहिलं की त्यांना निराधार आहेत, त्यांना कोणीही नाही, मुलंबाळं नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ते वन विभागामध्ये काम करतात, परंतु मागील 6 महिन्यापासून त्यांच्याकडे वेतन नसल्यामुळे त्यांचे जेवणाची हाल अपेष्टा होत आहे. कॅमेरामॅन डॉक्टर प्रवीण कुमार सेलुरकरसह राज गायकवाड, नांदेड.